हॅलो फ्रेंड्स. उन्हाळा एवढा वाढला आहे की या उन्हाळ्यात कढी पिणं म्हणजे एक स्वर्ग सुखच आहे. तर त्यासाठी आज आपण बघूया कढीची रेसिपी. तर चला, त्यासाठी मी एक ताकामध्ये 1 चमचा असं बेसन घालून नीट मिक्स करून घेतलं आहे. फोडणीसाठी 2 मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण हे बारीक वाटून घेतलं आहे. चला आता आपण फोडणी देऊ. फोडणीसाठी जिरं मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण आपले नंतर फोडणीसाठी वाटलेलं लसूण मिरची हे व्यवस्थित तेलात परतवून घेतलं आणि खमंग असा वास आला की त्यामध्ये मस्तपैकी हळद टाकायची आहे, ज्याने आपल्या कढीला खूप सुंदर असा कलर येतो. ते सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स केलं की वरतून आपलं ताक आणि बेसनचं मिश्रण हे हळूच ओतायचं. आता हे ओतल्यानंतर व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचं आणि थोडंसं चमच्याने हलवून घ्यायचं. मुळे आपल्या कढीला खूप छान असा कलर आला आहे. उन्हाळ्यात ही कढी प्यायला इतकी सुंदर लागते ना, आपण खिचडीसोबतही खाऊ शकतो किंवा नुसतेही पिऊ शकतो. अजून पातळ हवी असेल तर हे बघा, तुम्ही त्यात अजूनही पाणी ॲड करू शकता. मी तर तशीच ठेवली आहे. आणि हे बघा, तर उकळी येण्याआधीच आपण गॅस बंद करायचा आहे आणि अशी आपली गरम गरम कढी तयार आहे, जी आपण ह्याच्या दिवसांमध्ये ही कढी पिणं म्हणजे स्वर्ग सुखच. तर तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट